आमचा आवाज ऐकला आणि उभा राहिला. तो बसलेला होता. आवाज ऐकला आणि उभा राहिला आणि त्याने एकदाच ओरडला. ओरडल्यावर आम्ही पण भियालो. म्हणजे थरकापच उडाला अंगाचा. सुभेदार आणि शिलेदार हे आता चांदोलीत असले तरी ते मूळचे राधानगरीचे. सुभेदार तर आजही अधूनमधून राधानगरीपर्यंत प्रवास करून पुन्हा चांदोलीत परतत असतो. त्यामुळे राधानगरीमधून देखील या दोन्ही वाघांच्या दर्शनाचे भन्नाट किस्से आहेत. ते सांगतायत सचिन नरसाळे. ऑक्टोबरमध्ये आम्ही असं फिरती करण्यासाठी गेलो, तसे ट्रॅक काढण्यासाठी. तेव्हा तलाव बॅकवॉटर फुल झालेलं होतं, म्हणजे एकदम फुल स्टँडिंग होतं. त्या बाजूला आम्ही जंगलातून निघालो होतो. तेव्हा एक माळरान होता, म्हणजे गवताचा पॅच होता. त्या गवताच्या पॅचमध्ये तो उन्हाला बसलेला होता. ऊन पाऊस लागून गेला होता आणि उन्हाला तो बसलेला होता. तर त्याचा आवाज येत होता त्याचा, आणि त्याचा आवाज आल्यावर आम्ही म्हणलो चल जाऊ, पलीकडे जाऊ नदीतनं आणि बघू कोण आहे ते. मग आम्ही नदीतनं पाण्यातनं पलीकडे गेलो. बघितलं तर हा आमचा आवाज ऐकला आणि उभा राहिला. तो बसलेला होता. आवाज ऐकला आणि उभा राहिला आणि त्याने एकदाच ओरडला. ओरडल्यावर आम्ही पण भियालो म्हणजे थरकापच उडाला अंगाचा. समोर 7-8 मीटरवर म्हटल्यावर आम्ही पण भियालो, लगेच घाबरल्यावर मग आम्ही पण आवाज करायला चालू केला. आवाज करायला चालू केल्यावर तो घाबरून पळून गेला. मग त्याच्या मागून आम्ही गेलो अर्धा किलोमीटर. तो बॅकवॉटरच्या कडेने गेला होता. त्याच्या मागून आम्ही ते अर्धा किलोमीटर गेलो आणि परत रिटर्न मागं आलो. तो शिलेदार होता. शिलेदार हा वाघ सर्वप्रथम मार्च 2026 मध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात टिपला गेला. त्यापूर्वी तो राधानगरीमध्येच होता. जानेवारी 2025 मध्ये या वाघाचा फोटो राधानगरी वन्यजीव अभयारण्यात टिपण्यात आला होता. तर त्यापूर्वी डिसेंबर 2024 मध्ये सिंधुदुर्गातील आंबोलीत मृत गुराच्या कलेवरावर त्याचा फोटो टिपण्यात आला होता. शिलेदारप्रमाणे सुभेदार देखील राधानगरीमधूनच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आलेला वाघ. त्याचा हा किस्सा. आम्ही फिरती करण्यासाठी गेलो होतो जंगलात. आम्ही फिरत होतो, तो पाणी पिऊन थांबला होता. तोपर्यंत आम्ही पायवाटेने चाललो होतो. तर तो बॅकवॉटरमध्ये पाणी पित होता आणि प्यायला तो आम्हाला बघितला आणि पळाला. तो जंगलात गेला. आम्ही मग बॅकवॉटरमधून गेलो त्याच्या मागून. तर पाऊल ठसे आम्हाला दिसले. त्या पाऊल ठशाने आम्ही गेलो तर तो जंगलात गेला. पाऊल ठसे बंद झाले दिसायचे. मग आम्ही परत रिटर्न मागं आलो आणि परत आम्ही ट्रॅक काढायला गेलो. पारंपरिकपणे गवा आणि इतर वन्यजीवांसाठी प्रसिद्ध असलेल्या राधानगरी दाजीपूरच्या जंगलात वाघांची उपस्थिती पूर्वी अधूनमधून नोंदवली जात होती. 2022 नंतर कॅमेरा ट्रॅपमधून वाघाच्या सातत्यपूर्ण हालचाली समोर येऊ लागल्यात. राधानगरी हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि दक्षिणेकडील जंगलांना जोडणारे महत्त्वाचं वनक्षेत्र असल्याने वाघांसाठी त्याचं महत्त्व वाढलंय. आता इथे 3 नर वाघांचा नियमित वावर स्पष्ट झालाय. त्यामुळे राधानगरी केवळ वाघांचा भ्रमणमार्ग न राहता संभाव्य प्रजनन अधिवास म्हणून चर्चेत देखील आलंय. सध्या इथे वाघिणीची उपस्थिती हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दक्षिणेकडून एखादी वाघीण या ठिकाणी स्थलांतर करून आल्यास आणि भक्ष्याधार मोठ्या प्रमाणात सुधारल्यास, तसेच दक्षिणेकडील अधिवासाची जोडणी कायम राहिल्यास व मानवी व्यत्यय कमी राहिल्यास या ठिकाणी 5 ते 7 वाघांचा स्थिर अधिवास निर्माण होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास राधानगरी हे सिंधुदुर्गप्रमाणेच भविष्यात सह्याद्रीतील वाघांच्या स्थिर आणि प्रजननासाठी योग्य असा महत्त्वाचा अधिवास ठरू शकेल. उद्या जाणून घेऊया हिरकणी चिपळूणपासून 1 किलोमीटरपर्यंत कशी पोहोचली त्याविषयी. पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ.